नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला स्पर्धा परीक्षेला प्रश्न विचारला जातो। बघा काय प्रश्न विचारलाय की 16 खांबातील अंतर 480 मीटर आहे। सर्व खांब समान अंतरावर आहेत, तर 5व्या व 9व्या खांबातील अंतर किती? एकूण किती 16 खांब आहेत एका लाईन मध्ये, त्यांच्या मधील अंतर समान आहे, तर 5व्या आणि 9व्या खांबातील अंतर विचारलेलं आहे। तर 16 खांबातील अंतर किती सांगितलेले आहे आपल्याला? टोटल 480 मीटर सांगितलेलं आहे। तर 5व्या आणि 9व्या खांबातील अंतर किती आहे ते आपल्याला काढायचं आहे। आता हे बघा, हा इथे पहिला खांब घेतला आणि इथे 16वा खांब घेतला आणि हा 5वा खांब आला। 6 7 8 9 हा 9वा खांब आला, बरोबर आहे। तर आता प्रथम आपल्याला की पहिला आणि दुसरा, तर दोन खांबांमधील अंतर किती आहे ते काढायचं आहे। त्याच्या आधी आपल्याला एकूण खांब किती दिलेले आहे? 16 दिलेले आहेत, परंतु इथे एक जो नंबरचा खांब आहे त्याच्या पुढचं अंतर घेतलेलं नाही, त्याच्यानंतरचं, म्हणून काय येणार आहे पहिलं? तर एकूण खांबांचे मधील अंतर किती येणार आहे? तर 16 वजा 1 बरोबर 15। हे गॅप किती येणार आहेत आपल्याला? 15 येणार आहेत। मग ह्या पहिल्या आणि दुसऱ्या खांबातील अंतर किती आहे किंवा दोन खांबांतील अंतर किती आहे ते प्रथम आपल्याला काढायचं आहे। मग दोन खांबांतील अंतर बरोबर काय येणार आहे? तर बरोबर येणार आहे 480। आता गॅप किती मिळालेले आहेत आपल्याला? तर 16 मधून वजा 1 करायचा म्हणजे किती मिळाले? 15। आता 15 480 भागिले 15, दोन खांबांमधील अंतर आपण किती मीटरचं आहे ते काढतोय। तर 15 1 15, 15 त्रिक 45 आणि 15 दुने 30। दोन खांबांमधील अंतर किती आहे? तर दोन खांबांमधील अंतर किती आहे? 32 मीटर आहे। 32 मीटर आहे। मग आता आपल्याला काय सांगितलंय? 5 नंबरचा खांब व 9वा खांब यांच्या या खांबातील अंतर किती आहे? आता बघा, 5 आणि 9, मग काय येणार आहे? 5 व 9 खांबातील अंतर बरोबर येणार आहे 9 वजा 5 गुणिले 32। दोन खांबांमध्ये अंतर किती आहे?